आज वेळेत आम्ही तुझ्याकडे विनंती करत आहोत. तुझं वचन समजणारं ज्ञान, बुद्धी, तुझं चातुर्य, तुझा अनुग्रह, तुझी कृपा, तुझं सामर्थ्य परमेश्वरा तुझ्या वचनाच्या द्वारे आमच्या प्रत्येकाच्या जीवनात तू प्रदान कर. तुझ्या वचनाच्या द्वारे बापा आम्हाला प्रत्येकांना आत्मिकरित्या तू आशीर्वादित कर राजा. आणि या वचनाच्या द्वारे प्रत्येकांचं जीवन बापा परिवर्तित तू होऊ दे. प्रत्येक अडखळण विघडण तू दूर कर. तुझं सामर्थ्य प्रत्येकांना तू प्रदान कर. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन आमेन. जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. थँक्यू जीजस. प्रभूच्या नावाला मी धन्यवाद देतो की आजची एक सुंदरशी वेळ परमेश्वराने आमच्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये जोडलेली आहे. ही परमेश्वराची दया आणि परमेश्वराची ही कृपा आहे की आम्ही त्याच्या भवनामध्ये येऊ शकतो आणि त्याच्या महिमेसाठी परमेश्वर आम्हाला एकत्रित करतो. सो प्रभूला आम्ही धन्यवाद देऊ या सगळ्या गोष्टीबद्दल की आमचं जीवन परमेश्वराने आशीर्वादित केलेलं आहे. प्रियांनो, आम्ही अनेक नातेवाईकांना असेल किंवा कुठला असा व्यक्ती असेल की ज्यांना आपल्या घरी आपण आमंत्रित करत असतो. ज्या प्रकारे एखादा सेलिब्रिटी असेल, नामवंत एखादा व्यक्ती असेल, त्याला सुद्धा आपण इच्छा असते की आपल्या घरी त्याने यावं. आपली इच्छा असते की एखादा राजकारणी जो नावाजलेला व्यक्ती आहे त्याने आपल्या घरी यावं. परंतु पियांनो, जरी हे व्यक्तिमत्व आपल्या घरी आले तर ते थोड्या वेळ ते आपल्या घरी राहतात. बरोबर आहे. थोड्या वेळासाठी, काही मिनिटांसाठी, हार्डली काही तासांसाठी. परंतु आम्ही असा एक भाग पवित्र शास्त्रातून पाहणार आहोत की प्रभू येशू ख्रिस्त ज्या वेळामध्ये एखाद्या घरामध्ये येतो ते घर प्रभू आशीर्वादित करतोच, परंतु त्या घराबरोबर अनेकांना सुद्धा प्रभू आशीर्वादित करतो. हालेलुया. आणि म्हणून पियानो, आज आम्ही आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या घरामध्ये, आपल्या अंतकरण रूपी घरामध्ये, आम्ही आमच्या पियानो भौतिक घरामध्ये की ज्या घरामध्ये आम्ही राहतो त्या घरामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला आज आम्ही आमंत्रित करणार आहोत. हालेलुया. सो आजचा जो आपला विषय आहे तो विषय आहे जेव्हा प्रभू येशू तुमच्या घरामध्ये असतो. आता जो पवित्र शास्त्र भाग आहे तो आपल्याला प्रत्येकांना चांगल्या प्रकारे माहिती आहे आणि जवळपास या घटना आपल्याला प्रत्येकांना पाठी आहेत आणि त्या घटना आपल्या डोळ्यासमोर सुद्धा येतात. आणि तो पवित्र शास्त्रातील नवीन करारातील हा भाग आहे आणि तो या स्वरूपाचा की मार्क शुभवर्तमान याचा अध्याय 2 आणि वचन 1 ते 12. मार्क चॅप्टर 2 वर्स 1 to 12. मार्क शुभवर्तमान याचा अध्याय 2 वचन 1 ते 12 आम्ही वाचूयात. काही दिवसांनी तो पुन्हा कफरनहूमास आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले. तेव्हा इतके लोक जमले की दारात देखील त्यांना जागा होईना. तेव्हा तो त्यांना संदेश देत होता. मग लोक त्याच्याकडे एका पक्षाघाती माणसाला घेऊन आले. त्याला चौघांनी उचलून आणले होते. त्यांना दाटीमुळे त्याच्याजवळ जाता येईना म्हणून तो होता तेथे छप्पर त्यांनी उतरून काढले आणि वाट करून ज्या बाजेवर पक्षाघाती पडून होता तो खाली सोडली. त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षाघाती माणसाला म्हणाला, मुला, तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. कित्येक शास्त्री तिथे बसले होते. त्यांच्या मनात असा विचार आला की हा असे का बोलतो, हा दुर्भाषण करीतो. एका वाचून म्हणजे देव वाचून पापाची क्षमा कोण करू शकतो. ते स्वतःशी असा विचार करीत आहे. हे येशूने अंतर्ज्ञानाने लागलेच ओळखून त्यास म्हटले, तुम्ही आपल्या मनात असले विचार का आणता. तुझ्या पापाची क्षमा झाली आहे असे पक्षाघाती माणसाला म्हणणे सोपे किंवा उठ आपले बाज उचलून चाल असे म्हणणे सोपे. परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करावयाचा अधिकार आहे हे तुम्हा समजावे म्हणून तो पक्षघाती माणसाला म्हणाला, मी तुला सांगतो, उठ आपले बाज उचलून घे व आपल्या घरी जा. मग तो उठला व लागलाच आपले बाज उचलून सर्वांच्या देखत निघाला. यावरून सर्वजण थक्क झाले व देवाचे गौरव करीत म्हणाले, आम्ही असे कधीच पाहिले नव्हते. आमेन. दैबाप करो हे वचन आमच्यासाठी आशीर्वादित करो. प्रियांनो, पवित्र शास्त्रातील या भागामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त एका पक्षघाती व्यक्तीला बरं करतो. ज्या वेळामध्ये या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणण्यात आलं
वचन 1 आणि वचन 2 मध्ये आम्हाला पाहायला मिळतं. वचन 1 आणि 2 मध्ये आम्ही पाहतो की काही दिवसांनी तो पुन्हा कफरनहूमास आला आणि तो घरी आहे असे लोकांच्या कानी पडले. तेव्हा इतके लोक जमले की दारात देखील त्यांना जागा होईना. तेव्हा तो त्यांना संदेश देत होता. बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की या पवित्र शास्त्रातील या भागामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने एक मोठा चमत्कार केला आणि हा चमत्कार काय आहे? एका पक्षघाती व्यक्तीला बरं करणं. आता ही फार मोठी गोष्ट आपल्याला वाटते, बरोबर आहे की नाही? की एका पक्षघाती व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्त बरं करतो. कदाचित याला अनेक वर्ष या व्यक्तीला झाले असतील. जर आम्ही हाच भाग जर इतर शुभवर्तमानामध्ये जर आम्ही वाचलं तर साधारणरित्या या व्यक्तीला किती वर्ष झाले? किती? 38 वर्ष. म्हणजे आम्हाला लक्षात येतं की 38 वर्षाचा हा एक दुखणेकरी आहे. 38 वर्षाचा हा पक्षघाती व्यक्ती आहे की या पक्षघाती व्यक्तीला आता अनेक वर्ष झालेत की तो आपल्या जागेवरती पडून आहे आणि दुसऱ्यांवरती तो अवलंबून आहे. साधारणरित्या जर आम्ही पाहिलं 4, 5, 10 वर्षापर्यंत एखादा व्यक्ती एखाद्या जागेवरती पडून राहतो, बरोबर आहे? आणि तो पडून पडून त्या व्यक्तीचं प्रियानो मरण, त्या मरणाची वाट तो व्यक्ती पाहत असतो. कदाचित या 38 वर्ष हा व्यक्ती प्रियानो एका जागेवरती असेल आणि हा सुद्धा मरणाची वाट पाहत असेल. हालेलुया. परंतु आम्हाला पाहायला मिळतं की या व्यक्तीने या 38 वर्षामध्ये अनेक प्रकारच्या दुःखांचा सामना त्याने केला, आजारपणाचा सामना त्याने केला. आपल्या जीवनामध्ये जी व्याधी आहे या व्याधीचा त्याने सामना केला आणि अनेक वर्ष या व्यक्तीला झालेला असताना आता प्रभू येशू ख्रिस्ताकडे या व्यक्तीला नेण्यात येत आहे. परंतु त्या अगोदर प्रभू येशू ख्रिस्त त्या घरामध्ये जी गोष्ट करत आहे प्रियानो ती जास्त महत्वाची आहे. आणि ते काम काय होतं माहिती आहे? वचन आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्त संदेश देत होता. हालेलुया. बऱ्याच वेळेस वाटतं की 38 वर्ष दुखणे करायला प्रभू येशू ख्रिस्ताने बरं करणं ही फार मोठी गोष्ट आहे. असेल, परंतु त्यापेक्षा जास्त महत्वाचं परमेश्वराचा प्रभूचा संदेश आहे. हालेलुया. हालेलुया. या संदेशाला आम्ही का बरं दुर्लक्षित करतो प्रियानो? संदेश जास्त महत्वाचा आहे. कारण पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही पाहिलं तर अनेक रोग्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने बरं केलं की नाही? अनेक रोग्यांना. कारण पवित्र शास्त्र या गोष्टींचा दुजोरा देतं की प्रभू येशू ख्रिस्ताकडे अनेक दुखणेकरांना आणल्या जात होतं, अनेक रोग्यांना प्रभू येशू ख्रिस्ताकडे आणल्या जात होतं आणि प्रभू येशू ख्रिस्त या आजारी लोकांना तो बरं करत होता. तो स्पर्शाने असेल, बोलण्याने असेल किंवा त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या वस्त्राला शिवल्याने सुद्धा प्रियानो अनेक लोक बरे होत होते. परंतु प्रियानो या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताने बरं करण्या अगोदर त्या घरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त संदेश देत होता. आता या संदेशाकडे तुमचं लक्ष केंद्रित करावं असं माझी इच्छा आहे. हालेलुया. कारण काय संदेश दिला ही गोष्ट या ठिकाणामध्ये दिलेली नाहीये आणि पवित्र शास्त्र एक पझल आहे. हालेलुया. पझल गेम जर आपण खेळला असेल तर आपल्याला समजेल की तो गेम कसा असतो. फार डोकं लावावं लागतं, बरोबर? आणि कधी कधी चिडचिड सुद्धा होते की हा खेळ आहे परंतु मला का बरं जमत नाही. पवित्र शास्त्र असंच आहे. परंतु ज्या व्यक्तीला हा पझल कळतो प्रियानो, ही गोष्ट लक्षात येते ना, त्या व्यक्तीला जो आनंद मिळतो ना तो कशानेच मिळत नाही. हालेलुया. आणि तो देवाच्या आत्म्या वाचून या गोष्टी समजत नाही. सो आम्ही पाहूया की कदाचित या गोष्टी या अशा असू शकतात आणि पवित्र शास्त्राचा अभ्यास असाच केला जातो, बरं का? आणि या ठिकाणामध्ये वचन 2 मध्ये मी पाहतो की त्या समुदायाला प्रभू येशू ख्रिस्त ज्या ज्या वेळामध्ये समुदाय, ज्या ज्या वेळामध्ये लोक प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ येऊन जमायचे प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्त त्यांना संदेश द्यायचा, प्रभू येशू ख्रिस्त त्यांना शिकवण द्यायचा, शिक्षण द्यायचा. कोणाचं घर असेल बरं हे घर कोणाचं असेल? ओके, सांगाल? कपूर्णामध्ये घर कोणाचं होतं? क्या बात आहे. इथं वाचन फार महत्वाचं येतं बरं का. कोणाचं घर असेल? कपूर्णा
कफरनहूमामध्ये? कुणाचं? कन्फ्यूज आहे? ओके, आणखी काय वाटतं कोणाचं घर असेल हे? कुणाचं असेल? परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त कफरनहूमामध्ये गेला, त्याने पेत्राच्या सासूच्या घरी तो गेला. असंच आहे? असंच आहे का? हा, असंच आहे. राईट. पेत्राच्या सासूचं हे घर आहे, म्हणजे त्याच्या सासूरवाडी. बरोबर ना? पेत्राची सासूरवाडीच आहे ना, असंच म्हणताय ना. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त वारंवार येत असे, कारण प्रभूचं वचन आम्हाला पाहायला मिळतं अनेक जे चमत्कार आहेत ते जास्तीत जास्त जे चमत्कार आहे ते कफरनहूमामध्ये केले. कारण या ठिकाणामध्ये मी पाहतो की काही दिवसांनी तो पुन्हा, म्हणजे याच्या अगोदर सुद्धा तो येऊन गेला ना, म्हणजे परत परत प्रभू येशू ख्रिस्त कफरनहूमामध्ये येत होता आणि तो घरी आहे असं लोकांना कानी पडले. म्हणजे लोकांना माहिती होतं की प्रभू येशू ख्रिस्त कोणत्या घरी थांबतो. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त कोणत्या घरी थांबतो हे लोकांना चांगलं माहिती होतं. ते विचारत नव्हते की प्रभू येशू ख्रिस्त कोणाच्या घरी, असं नाहीये. एका घरामध्ये प्रभू येशू ख्रिस्त एका गावामध्ये आला ना, प्रभू येशू ख्रिस्त याच घरामध्ये राहणार. बरोबर आहे? आम्हाला सुद्धा माहिती पाहिजे. हालेलुया. सो प्रभू जर आमच्या जीवनामध्ये येतो ना, लोकांना माहिती पाहिजे की या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रभू आहे आणि या व्यक्तीच्या जीवनामध्ये प्रभू उपस्थित असताना या व्यक्तीच्या जीवनाच्या द्वारे परमेश्वराने त्याचं घर, त्याचा परिवार, त्याचे नातेवाईक, त्याचे सर्व संबंधित लोक यांचं सुद्धा प्रभूने परिवर्तन केलं आहे. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये मला पाहायला मिळतं की पेत्राच्या सासूचं घर, म्हणजे या घरामध्ये लोकांना अपेक्षा होती की प्रभू येशू ख्रिस्त येईल आणि आम्हाला काहीतरी नवीन संदेश देईल, नवीन शिकवण देईल, नवीन शिक्षण देईल. आणि शिक्षण, शिकवण, संदेश जास्त महत्वाचा आहे. चमत्कार एकदा होतात आणि लोक विसरून सुद्धा जातात, परंतु प्रियानो संदेश असेल, शिकवण असेल, ती मनुष्याचं जीवन परिवर्तन करते आणि ती शिकवण मनुष्य आयुष्यभर आठवण ठेवतं आणि ती शिकवण मनुष्य दुसऱ्यांना सुद्धा देतो. बरोबर आहे? म्हणून महत्वाचं काय आहे? राईट. संदेश जास्त महत्वाचा आहे, शिकवण जास्त महत्वाची आहे, चमत्कार हे दुय्यम आहे. हालेलुया. त्याही वेळेस चमत्कार घडत होते, आजही चमत्कार घडतात आणि उद्या सुद्धा घडणार आहेत, परंतु सर्वांना चमत्कार लक्षात राहत नाही, शिकवण लक्षात राहते. आणि म्हणून या शिकवणीकडे आम्ही परत एकदा आमचं लक्ष केंद्रित करूया आणि आम्ही वाचूयात मार्क 1 आणि वचन 38 आणि 39. मार्क चॅप्टर 1 वर्स 38-39. तेव्हा तो त्यांना म्हणाला, मला आसपासच्या गावात उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ, कारण ह्याच उद्देशाने मी निघालो आहे. मग तो सबंध गालिलात त्याच्या सभास्थानातून उपदेश करत व भूते काढत फिरला. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचा जो उद्देश आहे, उद्देश या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्पष्ट करतो. आणि काय उद्देश आहे? प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की मला आसपासच्या गावात उपदेश करता यावा म्हणून आपण दुसरीकडे जाऊ, कारण याच उद्देशाने मी निघालो आहे. हालेलुया. आम्हाला येशूचा उद्देश माहिती असणं गरजेचं आहे. संदेश देणं, सुवार्ता सांगणं, परमेश्वराच्या राज्याबद्दलची घोषणा करणं, या सगळ्या गोष्टीचा प्रियानु प्रभू येशू ख्रिस्त प्रसार आणि प्रचार करत गेला. हालेलुया. आणखी एक वचन आम्ही वाचूयात. चमत्कार दुय्यम आहे बरं का, परत एकदा मी सांगेल. योहान शुभवर्तमान 12 आणि वचन 32 मध्ये, जॉन चॅप्टर 12 वर्स 32. योहान 12 आणि वचन 32. आणि मला पृथ्वीपासून उंच केले तर मी तुम्हा सर्वांकडे आकर्षून येईल. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त एक महत्वपूर्ण गोष्ट नमूद करत आहे की जॉन चॅप्टर 12 वर्स 32, योहान 12 आणि वचन 32 मध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की मला पृथ्वीपासून उंच केले तर मी सर्वांना माझ्याकडे आकर्षून घेईल. आणि प्रभू येशू ख्रिस्त याने अगोदरच या गोष्टी आपल्या शिष्यांना, आपल्या अनुयायांना सांगितल्या. आणि आम्ही पाहतो की ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती देण्यात आलं, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला उंच करण्यात आलं, त्या वेळामध्ये सर्व जग त्याच्याकडे आकर्षला गेलं. हालेलुया. स्वामी पाहूया
की प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचा संदेश या ठिकाणामध्ये काय. हालेलुया. सो अनेक जण गर्दी जमवू शकतात. गर्दी जमवायचं काम प्रत्येकांना, अनेक लोकांना जमतं बरं का. रस्त्याने सुद्धा गर्दी आम्ही पाहतो आणि गर्दी पाहिल्यानंतर आम्ही सुद्धा जाऊन त्या गर्दीमध्ये काय चाललं आमची इच्छा असते की ते आम्ही जाणून घ्यावं. बरोबर आहे. हालेलुया. विनाकारण आम्ही सुद्धा फार चिंता आणि काळजी करत बसतो, आता कसं. बरोबर आहे. एखादी घटना घडून गेलेली असते. सेलिब्रिटी, ख्यातनाम व्यक्ती सुद्धा गर्दी जमवू शकतो. संगीतकार सुद्धा गर्दी जमवू शकतो. प्रचारक जे आहेत ते सुद्धा गर्दी जमवू शकतात. परंतु त्या गर्दीसोबत जे केल्या जातं ना, याने जास्त फरक पडतो. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने गर्दी बरोबर अनेक मोठमोठे चमत्कार, अनेक मोठमोठ्या गोष्टी केल्या, अनेक मोठमोठ्या शिकवणी प्रभू येशू ख्रिस्ताने दिल्या. आणि त्यातल्या काही शिकवणी, काही गोष्टी आम्ही पाहूयात. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त चमत्कारापेक्षा प्रियानो आम्ही संदेशाला महत्व या ठिकाणामध्ये मला पाहायला मिळेल. मार्क शुभवर्तमान याचा 1 आणि वचन 14 वाचूयात. मार्क 1 आणि वचन 14 वाचा प्लीज. योहानाला अटक झाल्यानंतर येशू देवाची सुवार्ता गाजवीत गालिलात आला व म्हणाला. ओके. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त या संबंधी आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त गालिलेमध्ये आला आणि प्रभू येशू ख्रिस्त काय करू लागला. सुवार्ता गाजू लागला. काळाची पूर्तता झाली आहे व देवाचे राज्य जवळ आले आहे. पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये चमत्कार करण्यासाठी आलाच नव्हता. कशासाठी आला होता. वचन सांगतं की तो या जगामध्ये काळाची पूर्तता झाली आहे व देवाचं राज्य जवळ आलं आहे याची घोषणा करण्यासाठी पश्चातापी लोकांनी व्हावं आणि सुवार्तेवरती त्यांनी विश्वास ठेवावा, या घोषणेसाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला. हालेलुया. सो प्रभू येशू ख्रिस्ताचा या जगामध्ये उद्देश या वचनातून आम्हाला लक्षात येतो की त्याने सुवार्तेची घोषणा केली, त्याने पश्चातापाची घोषणा केली, त्याने लोकांना देवाच्या राज्याबद्दलची घोषणा केली. आणि हा संदेश कदाचित प्रभू येशू ख्रिस्त त्या कफरनहूममध्ये प्रभू येशू ख्रिस्त कदाचित देत असेल. राईट. तो एक्झॅक्टली काय संदेश देतो हे नाहीये, परंतु प्रियांनो याच्या संबंधित जसं मी अगोदरच म्हणलं की पवित्र शास्त्र पझल आहे आणि प्रभू येशू ख्रिस्त काय काय तो संदेश देत होता, काय काय लोकांना तो सांगत होता, या ठिकाणामध्ये सुद्धा आम्हाला लक्षात येतं की प्रभू येशू ख्रिस्ताने अध्याय 2 मध्येच आम्ही तो भाग पाहतो आणि वचन अध्याय 1 मध्येची गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितली की तो काळाची पूर्तता, देवाचं राज्य आणि पश्चाताप आणि सुवार्ता याबद्दलची घोषणा तो करू लागला. आणि कदाचित हीच घोषणा प्रभू येशू ख्रिस्त त्या पेत्राच्या सासूच्या घरी करत असेल. हालेलुया. आणखी लूका शुभवर्तमान याचा अध्याय 4 आणि वचन 18 आणि 19 मध्ये लुका चॅप्टर 4 वर्स 18 and 19. लूका शुभवर्तमान 4 अध्याय वचन 18 आणि 19. परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. त्याने मला पाठवले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ याची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्या सोडून सोडून पाठवावे. परमेश्वराच्या प्रसादाची वर्षाची घोषणा करावी. हालेलुया. देवाच्या परमेश्वराच्या प्रसादाची, परमेश्वराच्या कृपेच्या वर्षावाची घोषणा करण्याचं काम प्रभू येशू ख्रिस्त अनेक ठिकाणामध्ये जाऊन तो करत होता. हालेलुया. आम्हाला ही गोष्ट लक्षात आणणं फार गरजेचं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने चमत्कार हे दुय्यम केले. अगोदर त्याने शिकवण दिली, शिक्षण दिलं, लोकांना देवाच्या कृपेच्या वर्षावाचं त्याने घोषणा या जगामध्ये त्याने केली. रोमकरासपत्र अध्याय 10 आणि वचन 13 ते 15. रोमन चॅप्टर 10 वर्स 13 to 15. रोम 10 13 ते 15. कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील, आणि ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते कसा विश्वास ठेवतील, आणि घोषणा करणारे वाचून ते कसे ऐकतील, आणि त्यांना जर पाठवले नाही तर ते घोषणा तरी कशी करतील. चांगल्या गोष्टीची सुवार्ता सांगणाऱ्यांचे चरण किती मनोरम आहेत असा शास्त्र लेख आहे. हालेलुया. सो प्रभूचं वचन आम्हाला या ठिकाणामध्ये सांगतं की जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचं तारण होईल.
हालेलुया. तारण करणारा कोण आहे? हालेलुया. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की तारण देणारं हे प्रभूचं नाव आहे. आणि जो व्यक्ती प्रभूचं नाव घेऊन, येशूचं नाव घेऊन प्रभूकडे येतो, त्या प्रत्येक व्यक्तीला काय मिळतं? तारण मिळतं. त्याच्या वाचून कोणालाही सामर्थ्य नाही की तो व्यक्ती मनुष्याला तारण देऊ शकेल. मनुष्याला तारण देणारं एकच नाव आहे आणि ते म्हणजे येशू. हालेलुया. केवळ येशूचं नाव आहे. आणि म्हणून वचनामध्ये मला पाहायला मिळतं की तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करीतील? ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? घोषणा करणाऱ्या वाचून ते कसे ऐकतील? आणि त्यांना जर पाठवले नाही तर घोषणा कशी करतील? चांगल्या गोष्टीची म्हणजे शांतीची सुवार्ता सांगणाऱ्याचे चरण किती मनोरम आहे असा शास्त्रलेख आहे. आणि शांतीच्या सुवार्तेची घोषणा कोणी केली? कोणी केली? हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये तो सुवार्ता घेऊन आला. शांतीची घोषणा या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्त घेऊन आला. आणि त्याचेच पाय मनोरम आहेत. हालेलुया. कारण त्याच्या पायाच्या ठाई शांती आहे, त्याच्या पायाच्या ठाई आनंद आहे. आणि ज्या ज्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपला पाय रोवतो, आपला पाय ठेवतो, त्या व्यक्तीला प्रभूची शांती प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताला आपल्या अंतःकरणामध्ये स्वीकारतो ना, त्याचं जीवन प्रभू परिवर्तित केल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्ताचा या जगामध्ये येण्याचा जो उद्देश आहे तो स्पष्ट होता, अगदी स्पष्ट होता. हालेलुया. आणखी एक वचन आम्ही वाचूयात. 1 कोरिंथ 1 आणि वचन 21. 1 कोरिंथ 1:21. कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टीत असतानाही त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही. तेव्हा गाजवलेल्या सुवार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे तारण करणे देवाला बरे वाटले. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की विश्वास ठेवणाऱ्या लोकांचं देवाने काय करावं? तारण करावं हे देवाला योग्य वाटलं. विश्वास न ठेवणाऱ्यांचं तो तारण कसं करेल? हालेलुया. विश्वास न ठेवणारे लोक काय करतात? देवाच्या सुवार्तेला मूर्खपणाचं ते मानतात. राईट. देवाच्या सुवार्तेला ते मूर्खपणाचं मानतात. परत एकदा ते वचन आम्ही वाचूया म्हणजे आम्हाला आणखी त्या वचनातून या गोष्टी स्पष्ट होतील. कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टीत असताही त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही. तेव्हा गाजवलेल्या सुवार्तेच्या मूर्खपणाच्या योगे विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे तारण करणे देवाला बरे वाटले. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला स्पष्ट करत आहे की देवाच्या ज्ञानाने वेष्टीत हे जग कसं आहे? वेष्टिलेलं आहे. आणि ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही. जग कसं आहे? देवाच्या ज्ञानाने वेष्टलेलं आहे. ते पूर्णपणे देवाच्या ज्ञानाने वेष्टित आहे सर्व जग. बरोबर आहे. आम्ही पाहतो की विश्वास ठेवणारा सुद्धा देवाच्या दृष्टीने ज्ञानी आहे. विश्वास न ठेवणारा सुद्धा देवाच्या दृष्टीने ज्ञानी आहे. हालेलुया. परंतु पियानो, ज्या प्रकारे पौल म्हणतो की मला असं ज्ञान, श्रेष्ठ ज्ञान मला मिळालं की ज्या ज्ञानाच्या जोरावरती मी माझ्या प्रभूला ओळखू शकलो. जगातल्या ज्ञानाबद्दल तो बोलत नाही, आत्मिक ज्ञानाबद्दल. आणि हे आत्मिक ज्ञान त्याच व्यक्तीला प्राप्त होतं की ज्या व्यक्तीवरती परमेश्वराची कृपा झालेली आहे. हालेलुया. कृपे वाचून पियानो कोणीही प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवू शकत नाही. हालेलुया. म्हणून आमच्यावरती अगोदर कृपा झाली, म्हणून आम्ही परमेश्वराची, प्रभूची कृपा त्या व्यक्तीवरती व्हावी याच्यासाठी आम्ही प्रार्थना केली पाहिजे. बरं का? हालेलुया. आम्ही जर प्रार्थना केली तरच त्या व्यक्तीला ते ज्ञान मिळेल, तरच त्या व्यक्तीला ते श्रेष्ठ ज्ञान मिळेल आणि तो प्रभू येशू ख्रिस्ताला ओळखू शकतो. जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र तो एक ओळखू शकतो की तो माझ्यासाठी या जगामध्ये आला, तो माझ्यासाठी मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत करण्यात आला, स्वर्गामध्ये घेण्यात आला आणि पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे. हे श्रेष्ठ ज्ञान देवाच्या कृपे वाचून कुठल्याही व्यक्तीला होऊ शकत नाही. बोलू येशू मसीह की.
आणि म्हणूनच या ठिकाणामध्ये वचनात मला पाहायला मिळतं की तेव्हा गाजलेल्या वार्तेच्या मूर्खपणाच्या योगे ठेवणाऱ्या, विश्वास ठेवणाऱ्या लोकांचे तारण करणे देवाला बरे वाटते. जगिक दृष्टिकोनातून पियानो अनेक विश्वासणारे जगिक दृष्टिकोनातून पियानो ते मूर्ख लोकांना वाटतात. हालेलुया, हालेलुया. परंतु पियानो जग आम्हाला काहीही म्हणू, परमेश्वराच्या दृष्टीने आम्ही प्रत्येक जण शहाणे आहोत. श्रेष्ठ ज्ञान आम्हाला मिळालेलं आहे. बोले येशू मसीह की, येशू मसीह की. जग आज सुद्धा या गोष्टी स्वीकारत नाही. अनेक लोक आहेत की जे स्वीकारत नाही. आता मला सांगा, देवाच्या दृष्टीने ते काय आहेत? हालेलुया. आम्ही देवाच्या दृष्टीने आम्हाला काय ठरायचं ही जास्त गोष्ट महत्वाची आहे. जग की जे आपलं मत, आपले विचार, आपली भावना वेळेनुसार, काळानुसार, ठिकाणानुसार ते बदलत असतात. परंतु परमेश्वर तसा नाहीये. आम्ही परमेश्वराच्या दृष्टीने मौल्यवान ठरावं, परमेश्वराच्या दृष्टीने आम्ही योग्यतेचं ठरावं, परमेश्वराच्या दृष्टीने आम्ही ज्ञानी ठरावं. प्रियांनो, ही गोष्ट जास्त महत्वाची आहे. आणि म्हणूनच या ठिकाणामध्ये मला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवणारी सुवार्ता प्रभू येशू ख्रिस्ताने या जगामध्ये त्याने गाजवली. हालेलुया. आणि आम्हाला पाहायला मिळतं की कदाचित प्रभू येशू ख्रिस्ताने याच प्रकारच्या सुवार्तेचा संदेश त्या कफरनहूमातील त्या गावामध्ये, त्या घरामध्ये त्याने गाजवली असेल. हालेलुया. म्हणून चमत्कार दुय्यम आहे, परंतु त्या अगोदर पियानो तो संदेश जास्त महत्वाचा आहे. हालेलुया. आणि तो संदेश काय आहे? सुवार्ता. देवाचं राज्य जवळ आलं आहे. लोकांनी पश्चाताप करावा, लोकांनी परमेश्वराच्या कृपेचा त्यांनी स्वीकार करावा, त्यांनी विश्वास ठेवावा. या गोष्टी प्रभू येशू ख्रिस्त कदाचित कफरनहूमातील त्या पेत्राच्या सासूच्या घरी तो गाजवत असेल. आणि लोक या गोष्टी ऐकायला जमत होते ना. हालेलुया. कारण लोक आतापर्यंत अनेक अशा गोष्टी ऐकल्या होत्या की ज्या परत परत त्याच गोष्टी ते ऐकत होते आणि त्यातून काहीच बदल घडत नव्हता. नवीन काहीतरी ऐकल्यानंतर बदल घडतो ना, बरोबर आहे का? परत परत एकच गोष्ट 30 गोष्ट जर ऐकली तर प्रियानो बदल घडत नाही, परिवर्तन घडत नाही. परंतु नवीन गोष्ट जर ऐकली तर प्रियानो बदल घडतो. आणि नवीन गोष्टी देणारा आमचा प्रभू आहे. हालेलुया. की जो त्याच्या वचनातून आज सुद्धा आम्हाला देतो. आज सुद्धा तो त्याच्या लोकांना आवश्यक असणारं नवीन गोष्टी तो त्याच्या वचनातून देतो. तेच वचन असतं, परंतु पियानो त्यातून नवीन गोष्ट तो त्याच्या लोकांना देत असतो. बोले येशू मसीह की. सो या भागामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचा संदेश या घरामध्ये त्याने काय दिला असेल हा मी एक अंदाज काढण्याचा प्रयत्न केला. आणि कदाचित हाच संदेश प्रभू येशू ख्रिस्त त्या कफरनहूमातील गावातील लोकांना प्रभू येशू ख्रिस्त देत असेल. शेकडो लोक त्या ठिकाणामध्ये जमले असतील. हालेलुया. लोकांची इच्छा असेल की प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला नवीन काहीतरी सांगावं. आम्ही जे ऐकलंय, आम्ही रूढी आणि परंपरेने याच गोष्टी आतापर्यंत करत आल्या, परंतु आता आम्हाला नवीन काहीतरी ऐकायचं की ज्याद्वारे आमचं जीवन पूर्णपणे बदलेल. आणि हा संदेश कदाचित ते ऐकत असताना त्या घरामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्याच वेळामध्ये जसं संदेश ते ऐकतात त्यांना आवाज येत असेल. त्या घराचे जे छत आहे ते छत उकरण्याचा आवाज येत असेल, ते छत तोडण्याचा आवाज येत असेल. हालेलुया. आता समजा ही बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंग वरती आपल्या या हॉलमध्ये हे छत आहे. आता हे छत जर तोडायचंय, आवाज येईल की नाही? छोटस एक पत्रा जरी टाकला असेल तर तो पत्रा बाजूला करायचा तर त्याचा सुद्धा आवाज होईल. सो त्या वेळामध्ये कदाचित कौलारू असतील, कदाचित त्या घरावरती लाकडं टाकलेले असतील आणि पाणी निसरून जाण्यासाठी पियानो असं काही आच्छादन टाकलं असेल. कदाचित त्या ठिकाणामध्ये जर आपण त्यावेळची जर घर याच्याबद्दलचा जर विचार केला, त्याचा इतिहासाचा जर विचार केला, तर जे इतिहासकार आहे ते म्हणतात की त्या घरावरती लाकडं असतील, त्या घरावरती माती असेल आणि त्या मातीवरती असे काही दगड लावलेले असतील की ज्यातून पाणी खाली येणार नाही. परंतु त्या घरावरती चढायला पायऱ्या होत्या.
कदाचित या प्रकारचं ते घर असू शकतं. म्हणजे त्यावेळचं तो स्लॅब आहे, त्यावेळचा तो स्लॅब आहे. हा, माळवत त्याला म्हणलं जातं, बरोबर आहे. सो त्या प्रकारचं घर कदाचित ते असू शकतं. आणि त्या घरावरती हे लोक गेले त्यावेळेस या घरातल्या बसलेल्या लोकांना आवाज येत असेल ना. परंतु त्या वेळामध्ये त्या लोकांनी त्या आवाजाकडे लक्ष दिला की प्रभू येशू ख्रिस्ताच्या आवाजाकडे लक्ष दिला? कशाकडे आवाज दिला? ओके, त्या लोकांनी कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं? त्या घरातल्या बसलेल्या लोकांनी कोणत्या गोष्टीकडे लक्ष दिलं? आज आम्ही कशाकडे लक्ष द्यायला पाहिजे? येशूच्या शब्दाकडे, त्याच्या वाणीकडे, त्याच्या वचनाकडे, त्याच्या संदेशाकडे, त्याच्या शिकवणीकडे, त्याच्या मिळणाऱ्या आम्हाला मौल्यवान गोष्टीकडे आम्ही लक्ष देणं गरजेचं आहे. हालेलुया. बऱ्याच वेळेस प्रियांनो आम्ही वचन वाचत असतो घरामध्ये, एखाद्या ठिकाणामध्ये आम्ही केंद्रित कुठल्या गोष्टीकडे होतो ना, त्याच गोष्टीकडे जिकडं आमचं मन लागलेलं असतं. बरं का, आमचं मन जर देवाच्या वचनाकडे लागतं ना, तर आम्ही वचनाकडेच आमचं लक्ष केंद्रित करू. बोलू येशू मसीह की. या ठिकाणामध्ये या लोकांनी येशूचे शब्द ऐकायला सुरुवात केली. आणि जसं त्यांनी वचन ऐकायला सुरुवात केली, अनेक गोष्टी त्यांना त्यांच्या जीवनामध्ये त्यांना माहिती पडल्या असतील. अनेकांचे बंधनं तुटली असतील, अनेकांना क्षमा मिळाली असेल. अनेक शास्त्री पुरुषी सुद्धा त्या घरामध्ये, त्या ठिकाणामध्ये होते. बरं का, त्या गोष्टी आम्ही पुढे पाहणार आहोत. हालेलुया. हा चमत्कार अनेक गोष्टी आम्हाला शिकवतो प्रियांनो. सो या ठिकाणामध्ये मी पाहतो की येशू आणि त्याचं सामर्थ्य या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळेल. वचन 5 ज्या वेळामध्ये आम्ही वचन 4 वाचूयात. मार्क 2 वचन 4 3 पासून वाचणार. 3 पासून. मग लोक त्याच्याकडे एका पक्षघाती माणसाला घेऊन आले. त्याला चौघांनी उचलून आणले होते. त्यांना दाटीमुळे त्याच्याजवळ जाता येईना म्हणून तो होता तेथले छप्पर त्यांनी उतरून काढले आणि वाट करून ज्या बाजेवर पक्षघाती पडून होता ती खाली सोडली. त्याचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला, तुझ्या पापाची क्षमा झाली आहे. कित्येक शास्त्री तेथे. ओके, सो या ठिकाणामध्ये मला पाहायला मिळतं की ज्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्या लोकांना शिकवण देत आहे, शिक्षण देत आहे, शिकवण देत असताना त्या ठिकाणामध्ये ज्या घरात प्रभू येशू ख्रिस्त आहे, आता त्या घराचं छप्पर काय केलं? त्या लोकांनी काय केलं? थोडं जोरात बोला. त्यांनी त्या घराचं जे छप्पर आहे ते उस्तरून काढले आणि वाट करून ज्या बाजेवर पक्षघाती पडून होता ती खाली सोडली. आता बाज म्हणजे किती मोठी आहे? मोठी असते ना, साधारण 3x5 3x6 असेल, बरोबर आहे. आता ज्या व्यक्तीचं ते घर असेल, आता त्याच्याबद्दल विचार करूया. असं समजा तुमचं घर आहे, काय काय मनात प्रश्न येतील? एक तर अगोदरच गर्दी, मलाच बसायला जागा नाही, घर तर माझच आणि मीच उभा, कसा तरी उभा राहिलो. येशू ख्रिस्त माझ्या घरातही चांगली गोष्ट आहे, परंतु प्रश्न या गोष्टीबद्दल आम्ही विचार करणं गरजेचं आहे. यार, घर माझं आहे, घरामध्ये मलाही जागा नाहीये, माझ्या परिवारातील लोकांना सुद्धा जागा नाहीये. इतकी दाटीवाटी आणि त्यातल्या त्यात आता मोठा गोंधळ उडतोय आणि मोठं नुकसान होत आहे. नुकसान काय माहिती आहे? हो, जी छप्पर आहे, ज्या घरात बसलेत ते लोक, त्या घराचं छप्परच या लोकांनी काय केलं? काढून टाकलं, उकरून टाकलं. काय वाटेल बरं तुमचं घर असतं तर? राग आला असता. आणखी तुम्हाला काही कळतं की नाही? आणखी समोरून रस्ता नाही का? त्यांना रस्ता नव्हता म्हणूनच त्यांना वरतून यावं लागलं. आणखी नुकसान भरपाई द्या. ओके, आणखी बरोबर. आणखी काय काय आम्ही बोललो असतो बरं? आणखी, परंतु आम्हाला पाहायला मिळतं की पेत्र असेल किंवा पेत्राची सासू असेल, यांचं कुठलेही शब्द या ठिकाणामध्ये दिले नाही. म्हणजे
त्यांना माहिती आहे की हे जे घर आहे ते प्रभूच्या गौरवासाठी या ठिकाणामध्ये वापरण्यात आलं. महत्व कशाला दिलं त्यांनी? कशाला महत्व दिलं? अहो 38 वर्षाच्या ज्या दुखणे करायला त्या पक्षघाती व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्ताने माझ्या घरी बरं केलं. हालेलुया, हालेलुया. बऱ्याच वेळेस प्रियांनो आम्ही संकुचित विचार करतो बरं का, आणि हा संकुचित विचारच आम्हाला आमचे आशीर्वाद आम्हाला मिळू देत नाही. आता कुणाचं घर गाजवलं गेलं असेल बरं त्या नगरामध्ये? पेत्राच्या सासूचं. हालेलुया. कुणाच्या घरी चमत्कार झाला, कुणाच्या घरी चमत्कार झाला तर सगळे लोक काय म्हणत असतील? या घरामध्ये चमत्कार झाला, या घरात प्रभू येशू ख्रिस्ताने मोठा चमत्कार केला. आणि तुम्हाला सांगतो बरं का, आज प्रभू येशू ख्रिस्ताला त्या शहरातून, त्या नगरातून, त्या देशातून जाऊन 2000 वर्ष झाले. आज सुद्धा लाखो लोक त्या घराला पाहायला जातात, आज सुद्धा जातात. हालेलुया. आज सुद्धा जातात. आणि मी सुद्धा ते घर पाहून आलो की ज्या घरामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने मोठा चमत्कार केला. आज त्या घरावरती ते घर अंडरग्राऊंडला आहे आणि त्याच्यावरती त्यांनी एक मोठा स्लॅब केला आणि त्याच्यावरती एक चर्च बनवलेला आहे. अनेक लोक त्या ठिकाणामध्ये येतात, प्रार्थना करतात, आपला वेळ त्या प्रार्थनेमध्ये ते घालवतात, त्या चर्चमध्ये घालवतात, त्या जागेवरती ते आपला वेळ घालवतात. किती मोठी ती धन्यता की ज्या घरामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने हा मोठा चमत्कार केला. आता तो चमत्कार होऊन शेकडो वर्ष झालेत, हजारो वर्ष झालेत, परंतु आज सुद्धा लोक त्या ठिकाणामध्ये जाऊन ती गोष्ट पाहतात. हालेलुया. म्हणून तुमचं घर जर प्रभू मोठ्या कामासाठी वापरतो ना, तर त्या गोष्टीची शंका करू नका की याचं हे नुकसान होतं, त्याचं ते नुकसान होतं. ते नुकसान भरून काढणार प्रभू आहे. परंतु त्याच्याद्वारे मिळणारे जे आशीर्वाद आहेत ना, ते आशीर्वाद फार मोठे आहेत. हालेलुया. म्हणून आम्ही संकुचित विचाराचं न होता आम्ही मोठ्या विचाराचं होणं फार गरजेचं आहे. हालेलुया. जर मोठ्या गोष्टी घडायच्या ना, तर थोडंफार नुकसान सुद्धा होईल. त्या सहन करायची क्षमता ठेवा, प्रभू तुम्हाला फार मोठे आशीर्वाद देईल. हालेलुया, हालेलुया. सो या पेत्राच्या सासूने किंवा त्या घरच्या लोकांनी हा विचार केला नाही की आमचं नुकसान झालंय, परंतु तो आवाज होत असताना त्या लोकांनी प्रियांनो धम्माधम्माने ते छत त्यांनी बाजूला करण्याचा प्रयत्न केला असेल. परंतु जसे घरामध्ये लोक बसलेत, त्यांच्या अंगावरती माती पडत असेल, छोटे छोटे दगड पडत असते, बरोबर आहे, धूळ झाली असेल, तरी सुद्धा अशा परिस्थितीमध्ये ते काय करतायत? येशूचे शब्द ऐकतायत. हालेलुया. येशूचा संदेश ते ऐकतात. आम्ही सुद्धा ज्या वेळामध्ये ना प्रभू येशू ख्रिस्ताची वाणी ऐकायला लागतो ना, अनेक अडचणी अडखळणं सुद्धा आपल्याला येतील. घरामध्ये ज्या ठिकाणामध्ये आपण बसतो, थांबतो, वचन ऐकतो, संदेश ऐकतो, त्या वेळामध्ये सुद्धा अनेक अडखळणं येतील. परंतु आम्हाला एक चित्त, एक मनाने प्रभूचं वचन ऐकणं गरजेचं आहे. हालेलुया, हालेलुया. सो या ठिकाणामध्ये मी पाहतो की हे काम जे होतं, हे काम सोपं होतं का? हे काम सोपं होतं का? अपरिचित घरावरती जायचंय आणि ते घराचं छत ते उकरून काढायचं आणि त्यातल्या त्यात आपल्या मित्राला, त्या आपला नातेवाईक असेल किंवा मित्र असेल, त्याचं नातं दिलेलं नाहीये, त्याला काय करायचंय? प्रभू येशू ख्रिस्ता समोर सोडायचं त्या छताच्या उकरलेल्या जागेतून. आता हे काम सोपं नाहीये, म्हणजे किती मोठी रिस्क त्यांनी उचलली. हालेलुया. कुठलाही मोठा चमत्कार, मोठी गोष्ट करायची ना, तर रिस्क शिवाय नाहीये. परंतु बऱ्याच जणांना रिस्क घ्यायला आवडत नाही. रिस्क घ्यायला आवडत नाही. काही जण हिंमतच करत नाही. नको, काय होईल, कसं होईल, रिस्क. आणि जो रिस्क घेतो त्याच्या जीवनात मोठे काम घडतात. हालेलुया. आता या 4 जणांनी प्रियांनो, 4 आणि तो जो व्यक्ती त्या बाजेवरती पडले तो, असे 5 जण. हा 5वा सुद्धा म्हणला असेल, करा, तुम्हाला काय करायचं बाबा, तुम्हाला काय करायचं का, कारण त्याला बरं व्हायचंय, बरं व्हायचंय त्याला. त्याला माहिती की या ठिकाणामध्ये मी जर गेलो तर मी बरा होईल. या 4घांना सुद्धा माहिती की या प्रभू येशू ख्रिस्ताकडे या व्यक्तीला आम्ही घेऊन गेलो तर हा नक्कीच बरा होईल.
त्यांनी शंका कुशंका नाही केली, ही डेरिंग होती त्यांची. विश्वासाने हे काम त्यांनी केलं आणि विश्वासाने हे काम त्यांनी सुरुवात केली असतील. त्यावेळेमध्ये अनेक जणांनी विचारलं असेल, थांबले असेल, अरे तुम्ही काय करताय, तुम्हाला समजतंय की मध्ये काय चालू आहे. परंतु त्यांनी त्यांचं काम थांबवलं का? नाही थांबवलं. एखादं काम आम्ही आमच्या हाती घेतो ना प्रभू बद्दलचं, त्याच्या सुवार्थ्याबद्दलचं, त्याच्या कामाबद्दल, तर प्रियानो ते काम आम्ही पूर्ण करून राहिलंच पाहिजे. अडचणी येतील, अडकळणं येतील, परंतु ते काम आम्हाला तत्परतेने करायचंय, विश्वासाने करायचंय, त्याच्या सामर्थ्याने करायचं. आणि या चौघांनी हे काम, त्यांचं काम पूर्ण केलं, मध्ये सोडलं नाही. हालेलुया. जसं आम्ही पाहतो की ज्या वेळामध्ये बर्तलमय प्रभू येशू ख्रिस्ताकडे हाक मारतोय, त्या वेळामध्ये बर्तलमयला लोकांनी शांत केलं की नाही? इव्हन येशूच्या शिष्यांनी सुद्धा शांत करण्याचा प्रयत्न केला. वचनामध्ये वाचा तुम्ही, शिष्यांनी सुद्धा त्याला दटावलं. वचन असं आहे. परंतु बर्तलमयला माहिती होतं की मी जर आता शांत बसलो ना, मला इथून पुढच्या आयुष्यामध्ये सुद्धा मला आंधळ म्हणूनच राहावं लागेल आणि आंधळ म्हणूनच मला मारावं लागेल. हे लास्ट मुवमेंट आहे, मला लास्ट चान्स आहे. आपल्या जीवनामध्ये असंच पाहिजे. प्रभूला मिळवायचंय, प्रभूकडनं आशीर्वाद मिळवायचे ना, तर हीच माझ्यासाठी शेवटची संधी, असा विचार करून प्रभूच्या मागे लागायचंय. तो देईलच बरं का. हालेलुया. या ठिकाणामध्ये बर्तलमयला शांत केलं. बर्तलमय शांत नाही बसला. बर्तलमय आणखी, वचन जर पुढे वाचलं ना तुम्ही, तर वचन सांगतं तो अधिक जोराने ओरडू लागला. हालेलुया. हालेलुया. जर तुम्हाला कोणी दटावतं, काय प्रार्थना करता, काय मागता तुम्ही, काय उपवास करता, काय वचन वाचता, तुम्हाला काय करायचं त्यावेळेस? अधिक करायचंय. परंतु काय करतात बरेच जण माहिती आहे? जाऊ दे आता, हे पण म्हणतात तसंच. आणि हे म्हणणारे कोण आहेत माहिती? जास्त एक विश्वासणारा दुसऱ्या विश्वासणाऱ्याला. असंच आहे जास्त. बरोबर आहे. बाहेरचे दुसरे ज्यांना माहिती नाही ते म्हणणारच नाही तुम्हाला कधी, कारण ही पर्सनल तुमची गोष्ट आहे. काय तुम्ही एकच मागता, एकच तुम्ही प्रार्थना करता, एकच गोष्टीसाठी तुम्ही उपवास करता, सोडून द्या ते. हालेलुया. हालेलुया. येशू ख्रिस्ताचे शिष्य येशू सोबतचे होते आणि त्यांनी बर्तलमयला थांबवलंय, परंतु बर्तलमय नाही थांबला. बर्तलमयचं जे आत्मिक प्रियानो, त्याची जी पातळी वाढली त्या ठिकाणामध्ये, अधिक तो जोराने ओरडू लागला आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे त्याने आरोळी केली. अहो दावीद पुत्र, अहो दावीद पुत्र, माझ्यावर दया करा. हालेलुया. आणि त्यांनी योग्य गोष्ट त्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताकडे मागितली. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला देऊन टाकली. त्याने दृष्टी मागितली आणि त्याला दृष्टी मिळाली, की जो आंधळा होता आता तो डोळस झाला. बोलू येशू मसीह. म्हणून आम्हाला कोणाकडे लक्ष द्यायचं नाही. आमची आत्मिक जी अटॅचमेंट आहे ना, ती घट्ट असली पाहिजे प्रभू बरोबर. हालेलुया. वचनाकडे लक्ष द्या प्लीज. आमची आत्मिक जी अटॅचमेंट आहे ती प्रभू बरोबर फार घट्ट असली पाहिजे. याच्यामध्ये कोणीच येता कामा नाही, कोणीच नाही. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये या लोकांना अनेक जणांनी थांबवले असेल, परंतु हे काम, कठीण काम त्यांनी केलं. आम्हाला सुद्धा सोपे काम करून प्रभूपर्यंत पोहोचता येणार नाही. सोपे काम करून प्रियानो प्रभू येशू ख्रिस्ताकडनं जे मिळणारे आशीर्वाद आहे, चमत्कार आहेत, ते आम्हाला मिळवता येणार नाही. कठीण काम करूनच आम्हाला प्रभूकडनं आशीर्वाद असतील आमच्या जीवनामध्ये, त्याचं सामर्थ्य असेल, अभिषेक असेल, कठीण गोष्टीवरती मात करूनच आम्हाला मिळवता येते. हालेलुया. त्यांनी विचार केला नाही की घर मालक काय म्हणेल, लोक काय म्हणतील. इव्हन त्यांनी हा विचार केला नाही की येशू आम्हाला काय म्हणेल. हालेलुया. आम्ही अनेक वेळेस विचार करायला लागतो की लोक काय म्हणतील, नातेवाईक काय म्हणतील, समाज काय म्हणेल, सो अँड सो. असे जे विचार करणार नाहीत ते आपल्या जीवनात कुठली गोष्ट हस्तगत नाही करू शकत. आम्ही अनेकांचा इतिहास वाचतो की नाही? इतिहास वाचतो की नाही? इतिहास कशासाठी? की त्या लोकांच्या झालेल्या चुका परत त्या होऊ नये याच्यासाठी इतिहासाचा अभ्यास केला जातो. आणि त्यातून शिकवण मिळावी की त्यांनी जे केलं, ज्या गोष्टी आत्मसात करण्यासाठी, प्राप्त करण्यासाठी जे कष्ट त्यांनी सहन केले, आपण सुद्धा ते सहन केले तर आपण ती गोष्ट हस्तगत करू शकतो. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये
आम्ही आमच्या जीवनामध्ये कदापिही लोकांकडे लक्ष देऊ नये की लोक काय म्हणतील. आमचा विश्वास, आमचं नातं प्रभू बरोबरचं प्रियांनो हे आम्हाला माहिती असलं पाहिजे. आम्ही दुसऱ्यांच्या बोलण्यावरती, येशूवरती विश्वास नाही करत, तर आम्ही आमचा वैयक्तिक विश्वास, आमच्या अंतःकरणामध्ये असलेल्या विश्वासाच्या पातळीवरती आम्ही येशूवर विश्वास करतो. हालेलुया. म्हणून प्रियांनो, प्रभू येशू ख्रिस्तापर्यंत जाण्यासाठी या कठीण परिस्थितीचा सामना या लोकांनी केला. हे कठीण काम त्यांनी केलं आणि हे कठीण काम केल्यानंतर वचन 5 मध्ये मला पाहायला मिळतं की त्या ठिकाणामध्ये वचन आम्ही वाचतो की त्यांचा विश्वास पाहून, आम्ही सर्वजण म्हणूया त्यांचा विश्वास पाहून. कोणाचा? हालेलुया. या 4 जणांचा विश्वास पाहून प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती माणसाला म्हणाला. येशूने त्या पक्षघाती व्यक्तीचा विश्वास नंतर पाहिला, परंतु या चौघांचा विश्वास पाहिला. कधी कधी आम्ही विचार करतो की आपला विश्वास काहीच कामाचा नाही, आपल्या नातेवाईकासाठी, आपल्या लोकांसाठी, आपल्या परिवारासाठी. असं नाही आहे. आपला विश्वास फार महत्वाचा ठरतो त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्यासाठी. एक वचन आम्ही वाचूयात, याकोब 2 आणि वचन 18 मध्ये. जेम्स चॅप्टर 2 वर्स 18. याकोब 2:18. कोणी म्हणेल तुझ्या ठाई विश्वास आहे आणि मला क्रिया आहेत, क्रिया वाचून तू आपला विश्वास मला दाखव आणि मी आपला विश्वास माझ्या क्रियाने तुला दाखवीन. ओके. या ठिकाणामध्ये मी पाहतो की याकोब आणि या पत्रात एक महत्वपूर्ण गोष्ट नमूद केलेली आहे की तुझ्या ठाई विश्वास आहे असं मला क्रिया आहे. क्रिया वाचून तो आपला विश्वास मला दाखव आणि मी आपला विश्वास माझ्या क्रियांनी तुला दाखवेन. हा 2 फरक आहे बरं का या ठिकाणामध्ये. आमचा विश्वास आम्ही कसा दाखवू शकतो? क्रियांनी. बरोबर आहे. विश्वास क्रियांनी दाखवला जातो. या चौघांनी विश्वास केला आणि त्यांची क्रिया त्यांनी केली, त्यांचं काम त्यांनी केलं, त्यांचं कर्तव्य त्यांनी केलं. आपल्या भावाला असेल, आपल्या मित्राला असेल, त्यांनी बाजेवरती टाकलं आणि ते जे छत आहे ते छत त्यांनी उस्तरून टाकलं आणि प्रभू येशू ख्रिस्ता समोर त्या बाजे सहित त्या पक्षघाती व्यक्तीला त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ता समोर नेऊन ठेवलं. हालेलुया. आमची क्रिया फार महत्वाची विश्वासाबरोबर. जर विश्वासाबरोबर क्रिया नाहीये ना, तर आमचा विश्वास हा निर्जीव आहे. हालेलुया. अब्राहम परमेश्वरावरती विश्वास करत होता की नव्हता? त्यांनी आपला विश्वास कसा दाखवला? क्रियांनी. त्याने आपल्या पुत्राला प्रियानो त्या पर्वतावरती घेऊन गेला आणि त्या ठिकाणामध्ये त्याने आपल्या पुत्राला त्या इंधनावरती झोपवलं आणि त्याने त्याच्यावरती आपला सुरा उगारला. तो त्याचं अर्पण करणारच होता. ती पूर्ण क्रिया त्याने केली आणि परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की परमेश्वराने त्याचा विश्वास नीतिमत्व असं गणलं. आमचा विश्वास आमच्या क्रियाने प्रियानो नीतिमान असं गणला जातो. जर आम्ही क्रिया करत नाही तर प्रियानो आमचा विश्वास हा निर्जीव पूर्ण आहे. बोले येशू मसीह की, येशू मसीह की. सो आमचा विश्वास आम्ही दाखवायचं तर त्याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? क्रिया करावी लागेल, काम करावं लागेल, कृती करावी लागेल. कृती वाचून आमचा विश्वास हा पूर्णपणे निर्जीव आहे. इफिस 2 आणि वचन 10 मध्ये. इफिस इन चॅप्टर 2 वर्स 10. इफिस 2 आणि 10 काय म्हणले या ठिकाणामध्ये? आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले सर्व आपण हस्तकृत्य आहोत. ती सत्कृत्य आचरित आपण आपल्या आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली. ओके. आम्ही काय करावं? सत्कृत्य करावं. याच्यासाठी त्याने पूर्वीच या गोष्टी नियोजित करून ठेवलेल्या आहे. परंतु आमचं सत्कृत्य काय आहे? विश्वासाबरोबर आमची कृती. हालेलुया. जर आम्ही विश्वास करतो आणि कृती करत नाही, विश्वास करतो आणि आम्ही कार्य करत नाही, तर प्रियानो आमचं सत्कृत्य गणल्या जाईल का? नाही. आमचा विश्वास जशाच तसाच राहील. तो विश्वास जशाच तसा असेल तर प्रियानो आमचा विश्वास हा वाढलेला नसेल तर प्रभू आमचा स्वीकार करेल का? नाही. आमचा विश्वास वाढलेला पाहिजे. आमचा विश्वास दररोज वाढला पाहिजे आणि तो कशाने वाढतो? वचनाने आणि कृतीने. हालेलुया.
वचनाने आणि कृतीने वाढतो. आमच्या जीवनात घडणाऱ्या साक्षींनी आमचा विश्वास वाढतो. इतरांच्या जीवनामध्ये घडणाऱ्या साक्षींनी वाढतो. आम्ही जो संदेश ऐकतो त्याने आमचा विश्वास वाढतो. आमचा विश्वास रोज वाढला पाहिजे, पाहिजे की नाही? ओके. म्हणून या चौघांच्या विश्वासाने प्रभू येशू ख्रिस्ताने कठीण काम प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिलं आणि विश्वासाने प्रियांनो त्यांनी हे जे कार्य आहे प्रियांनो ते कार्य त्यांनी या ठिकाणामध्ये केलं. विश्वास हे कार्य करणारा असतो प्रियांनो, राईट? विश्वास हे निर्जीव नसतं आणि ज्या व्यक्तीचा विश्वास निर्जीव आहे तो व्यक्ती कार्य करत नाही. दॅट्स इट. स्पष्ट आहे, परमेश्वराचं वचन एकदम स्पष्ट असतं. एक घाव आणि दोन तुकडे. हालेलुया. हो तर हो आणि नाही तर नाही. तिसरं उत्तरच नाहीये परमेश्वराकडे, तिसरा पर्यायच नाहीये. एक तर हो आणि एक तर नाही. दॅट्स इट. ओके, पुढे पाहूयात. येशूने त्या व्यक्तीला प्रियांनो क्षमा दिली आणि या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं मार्क 2 आणि वचन 5 मध्ये की त्या चौघांचा विश्वास प्रभू येशू ख्रिस्ताने पाहिला आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्या व्यक्तीला या वचनामध्ये म्हणलं की मुला तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. पहिली गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला मुला म्हटलं. आता मुला या हा जो शब्द आहे त्या व्यक्तीला संबोधला जातो की जो व्यक्ती आपल्या परिवाराचा असतो. हालेलुया. म्हणजे प्रियांनो आम्हाला ज्या वेळामध्ये क्षमा मिळते ना त्या वेळामध्ये आम्ही त्याच्या परिवाराचा एक भाग आम्ही बनून जातो. जर आम्ही पवित्र शास्त्रातील लूक याचा अध्याय 15 आणि तो संपूर्ण अध्याय जर आम्ही पाहिला तर त्या ठिकाणामध्ये हरवलेल्या नाण्यासंबंधी आहे, हरवलेल्या अनेक अशा गोष्टी आहेत की ज्याबद्दल या ठिकाणामध्ये स्पष्टता दिलेली आहे. हरवलेले मेंढरू आहे, हरवलेले नाणे आहे, उदळ्या पुत्र आहे की जे हरवलेले. हालेलुया. हरवलेत परंतु ते सापडले. मेंढरू हरवलं ते सुद्धा सापडलं, नाणं हरवलं ते सुद्धा सापडलं आणि जो उदळा पुत्रा होता तो सुद्धा हरवला होता आणि तो सुद्धा आपल्या बापाच्या घरी परत येतो, तो सुद्धा म्हणजे सापडलाच. हालेलुया. सो हा जो 38 वर्ष दुखणेकरी आहे, हा जो पक्षघाती आहे, हा सुद्धा हरवलेलाच होता आणि तो सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताला सापडला. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला जे संबोधन पर एक शब्द प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्यासाठी वापरला आणि तो म्हणजे मुलगा. आम्ही त्याची प्रत्येक जण त्याची मुलं आहोत. तारणाच्या द्वारे आम्ही प्रत्येक जण त्याची मुलं आहोत. 1 योहान 1:3. 1 जॉन चॅप्टर 1 वर्स 3. पहिले योहान पहिला अध्याय आणि वचन 3 वाचूयात. जे आम्ही पाहिले आहे व ऐकले आहे ते तुम्हालाही यासाठी कळवितो की तुम्हीही आमच्याशी सहभागी व्हावे. आपली सहभागिता तर पित्याबरोबर व त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्या बरोबर आहे. आपली सहभागिता कोणाबरोबर होते? येशू ख्रिस्ता बरोबर, पित्या बरोबर आमची सहभागिता होते. म्हणजे आम्ही त्यावेळेसच मूल बनतो की ज्या वेळामध्ये आम्हाला तारण मिळतं. हालेलुया. आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे येणारा जो व्यक्ती आहे त्या प्रत्येक व्यक्तीला प्रभू काय करतो? क्षमा करतो. परंतु प्रियानो आम्हाला पाहायला मिळतं एक वचन आम्ही वाचूया यशाया 59 आणि वचन 2 मध्ये. आयझाया चॅप्टर 59 वर्स 2. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला क्षमा दिली आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला क्षमा दिल्यानंतर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या परिवारामध्ये त्याला सामील करून घेतलं आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला काय म्हणलं? मुला. आणि त्याच्या या संबंधी परमेश्वराचं वचन आम्ही वाचतो यशाया 59 आणि वचन 2 मध्ये. हा, तर तुमचे अपराध तुम्ही व तुमचा देव ह्याच्यामध्ये आड भिंतीप्रमाणे झाले आहेत. तुमच्या पातकामुळे तो तुम्हाला दर्शन देत नाही, तुमचे ऐकत नाही. ओके. आमची पातक कशी होतात माहितीये? आड भिंतीसारखी. आड भिंत. जर या भिंतीच्या पलीकडे आम्हाला कोणाला आवाज द्यायचा तर आवाज जाईल का? नाही जाणार. का बरं? भिंत आहे, ती भिंत अडवणूक आहे. किती जरी आवाज दिला तर त्या व्यक्तीला आवाज जाणारच नाही. तसं मनुष्याचं पातक असतं की त्या व्यक्तीने केलेलं पातक, त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये असलेले पाप किती जरी त्याने परमेश्वराकडे आरोळी केली तरी पियानो त्या व्यक्तीची आवाज परमेश्वरापर्यंत जाऊ शकत नाही.
आणि म्हणूनच प्रभूचं वचन आम्हाला सांगतं, स्तोत्रसंहिता 103 आणि वचन 12 मध्ये, Psalm chapter 103 verse 12, स्तोत्रसंहिता 103 आणि वचन 12 वाचूयात. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहेत. हालेलुया. पश्चिमेपासून पूर्व जितकी दूर आहे तितके त्याने आमचे अपराध आमच्यापासून दूर केले आहे. जो व्यक्ती प्रभू येशू ख्रिस्ताकडे येतो त्या व्यक्तीला काय करतो प्रभू? त्याची पातके त्याच्यापासून तो कायमचे दूर करून टाकतो. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तो आमची पातके आमच्या हिशोबी लावत नाही. हालेलुया. एक वचन वाचूयात. पहिली योहान 1:7 मध्ये, फर्स्ट चॅप्टर वर्स 7, पहिली योहान 1 अध्याय आणि वचन 7. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू याचे रक्त आपल्याला सर्व पापापासून शुद्ध करीते. हालेलुया. येशू ख्रिस्ताचं रक्त आहे की जे आम्हाला सर्व पापापासून काय करतं? शुद्ध करतं. येशूच्या रक्ता वाचून शुद्ध करण्याचं सामर्थ्य कोणालाच नाहीये. आणि म्हणून प्रियानो, प्रत्येक जो व्यक्ती येशूकडे येतो ना, त्या प्रत्येक व्यक्तीला प्रभू आपल्या रक्ताच्या द्वारे शुद्ध आणि पवित्र केल्याशिवाय राहत नाही. बोलू येशू मसीह की. सो प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याचं सामर्थ्य या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला काय केलं? पहिली क्षमा केली. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या चौघांचा विश्वास पाहिला आणि हा विश्वास त्या लोकांनी कृतीतून दाखवला आणि ती कृती त्यांनी केली की प्रभू येशू ख्रिस्तासमोर आपल्या मित्राला, आपल्या भावाला, आपल्या नातेवाईकाला त्याने त्या छपरातून उकरून त्या प्रभू येशू ख्रिस्तासमोर त्याला सोडलं. आमच्या जीवनामध्ये सुद्धा आम्हाला चॅलेंजिंग कामं करावं लागतात. त्या वेळातच मोठी कामं आपल्या जीवनामध्ये घडतात. साधारण कामं तर साधारण लोक करूनच घेतात, परंतु असाधारण कामं असाधारणच लोक करत असतात. बोले येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. आणि प्रभूने त्याच्या लोकांना असाधारण काम करायलाच निवडलेलं आहे. हालेलुया. चॅलेंजिंग काम आपण प्रत्येक जण करताय बरं का, प्रत्येक जण करताय. येशूवरती विश्वास करणं हे चॅलेंजिंग काम आहे, कारण जगामध्ये अनेक लोक आहेत की जे येशूवरती विश्वासच करत नाही. इथूनच तुमचं चॅलेंज जीवनामध्ये सुरू झालंय. हालेलुया. परंतु सुरुवात केल्यानंतर आता पुढचीही कामं करावंच लागतील ना. बोलू येशू मसीह की. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. ओके. सो त्यानंतर आम्ही तिसऱ्या भागात पाहतो की येशू आणि त्याचा एक महत्वपूर्ण पुरावा प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणामध्ये देत आहे. वचन 6 ते 12 मध्ये या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतील. वचन 6 आणि 7 मध्ये आम्ही पाहतो की त्या ठिकाणामध्ये शास्त्री होते आणि या शास्त्री आणि जे परुष आहे या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल काय म्हणलं या ठिकाणामध्ये आम्ही वाचूयात. मार्क 2 वचन 6-7. कित्येक शास्त्री तेथे बसले होते. त्यांच्या मनात असा विचार आला की हा असे का बोलतो? हा दुर्भाषण करीतो. एका वाचून म्हणजे देवा वाचून पापाची क्षमा कोण करू शकतो? ते स्वतःशी असा विचार करीत आहे. ओके. या ठिकाणामध्ये मी पाहत आहोत की जे शास्त्री लोक आहेत, आता हे शास्त्री लोक कोण आहेत? यांच्याकडे देवाच्या वचनाचं ज्ञान आहे, नियमशास्त्राच्या वचनाचं ज्ञान यांच्याकडे आहे. आणि नियमशास्त्र पारंगत असलेले हे शास्त्री लोक हे काय म्हणू लागले प्रभू येशू ख्रिस्ताला? त्यांच्या शास्त्री तेथे बसले होते. त्यांच्या मनात असा विचार आला की हा असे का बोलतो? हा दुर्भाषण करीतो. एका वाचून म्हणजे देवा वाचून पापाची क्षमा कोण करू शकतो? हालेलुया. परंतु प्रभू येशू ख्रिस्ताला माहिती होतं की तो कोण आहे. त्याला माहिती होतं. ज्या घरामध्ये तो होता त्या घरातील लोकांना सुद्धा माहिती होतं की प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे. जो समुदाय त्या ठिकाणामध्ये ऐकण्यासाठी आला होता त्यातील अनेक लोकांना सुद्धा माहिती होतं की प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे. पेत्राला सुद्धा माहिती होतं की येशू कोण आहे. हालेलुया. हालेलुया. आणखी आम्ही पाहतो की परंतु असा काही समुदाय त्या ठिकाणामध्ये होता, असे काही लोक त्या ठिकाणामध्ये होते की ते प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल टीका करू लागले. काय टीका करू लागले? की हा दुर्भाषण करतो. प्रियानो, एखादं काम आम्ही आमच्या हातामध्ये घेतो ना, तर आमच्या जीवनामध्ये आम्हाला चांगल्याच गोष्टी आमच्याबद्दल बोलतील असं नाही. जास्त टीकांचा सामना करावा लागतो. आणि जे लोक टीकांनीच मरून जातात ना, ते लोक काहीच नाही करू शकत.
म्हणून टीकांकडे काय करायचंय? दुर्लक्ष करायचं, सोडून द्यायचं. प्रभू येशू ख्रिस्त त्यातून नाही सुटला तर आपण कोण आहे? शिष्य त्यातून नाही सुटले, संदेश त्यातून नाही सुटले, विश्वासणारे त्यातून नाही सुटले, तर आपण सुद्धा त्यातून सुटणार नाही. टीका होणारच आहेत आणि चांगल्या कामांसाठीच टीका केल्या जातात. हालेलुया. वाईट काम करणाऱ्यांना टीका कोणीच करणार नाही. त्याला माहिती की मी जर याच्या सोबत जर काही बोललो, याची जर टीका केली, माझं काही खैर नाहीये. बरोबर आहे? तो घाबरतो त्याला. हालेलुया, हालेलुया. जर एखादा दरोडा टाकणार आहे त्याच्याबद्दल जर टीका केली तर त्याला माहिती आहे हा कधी ना कधी माझा काठा काढेल, माझ्या घरी सुद्धा कधी ना कधी दरोडा पडेल. तो नाही पाडणार, कदाचित तो दुसऱ्यांच्या माध्यमातून पाडेल. म्हणून वाईट काम करणाऱ्यांवरती कोणी टीका करत नाही, चांगले काम करणाऱ्यांवरती टीका केली जातात. इतिहास आहे हा. म्हणून अशा लोकांकडे कधी लक्ष देऊ नका, प्रभूकडे लक्ष द्या. प्रभू तुमच्या बरोबर आहे. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्तावरती या लोकांनी टीका केली. आणखी वचन 8 आणि 9 मध्ये मी पाहतो की ते स्वतःशी असा विचार करत आहे. हे येशूने अंतर्ज्ञानाने त्यांनी आत्म्यातून ओळखलं की ते लोक काय करतायत, अशा गोष्टीचा विचार करतायत, टीका करतायत. लगेच ओळखून त्यांना म्हटले, तुम्ही आपल्या मनात असले विचार का आणता? तुझ्या पापांची क्षमा झाली आहे असे पक्षघाती माणसाला म्हणणे सोपे, किंवा उठ आपली बाज उचलून चालू लाग, चाल असे म्हणणे सोपे? कोणती गोष्ट सोपी आहे? प्रभू येशू ख्रिस्तांनी या ठिकाणामध्ये संघर्ष केला प्रियानो त्या लोकांबरोबर बोलायला. चांगलं काम करत असताना प्रियानो अनेक गोष्टींचा संघर्ष आपल्याला आपल्या जीवनामध्ये करावं लागेल, सामना करावा लागेल. परंतु ते काम आम्हाला टाकून नाही द्यायचं, तर ते काम पूर्ण करायचं. हालेलुया. असाधारण लोकच प्रियानो आपलं काम पूर्ण करतात, मध्ये सोडून देत नाही. ओके, पुढे पाहूयात. वचन 10 ते 12 मी पाहतो की परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे असे तुम्हाला समजावे म्हणून तो पक्षघाती माणसाला म्हणाला, मुला मी तुला सांगतो, उठ आपली बाज उचलून घे व आपल्या घरी जा. मग तो उठला व लगेच आपली बाज उचलून सर्वांच्या देखत निघाला. यावरून सर्वजण थक्क झाले व देवाचे गौरव करत म्हणाले, आम्ही असे कधीही पाहिले नव्हते. बोलू येशू मसीह की. प्रभू येशू ख्रिस्त या वचनामध्ये आपल्या कामाचा पुरावा तो देतो, आपल्या कामाला तो बळकटी देतो की जे शब्द ते लोक आपल्या मनामध्येच विचार करत होते, ते काम प्रभू येशू ख्रिस्त करून मोकळा झाला. प्रभू येशू ख्रिस्त की ज्याला पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे, प्रभू येशू ख्रिस्ताने त्या गोष्टी त्या लोकांना कळाव्यात म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला काय म्हणलं, तुझ्या पापांची क्षमा करण्याचा अधिकार प्रभू येशू ख्रिस्ताला आहे हे लोकांना कळावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्त त्या पक्षघाती व्यक्तीला म्हणाला, उठ आपली बाज उचलून घे व आपल्या घरी जा. पहिली क्षमा दिली, नंतर प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला म्हणलं की तू आपली बाज उचलून घे व आपल्या घरी जा. प्रभू येशू ख्रिस्त पुनर्वसन करणारा प्रभू आहे. तो सोडून देत नाही, तो तसंच सोडून देत नाही, तो पुनर्वसन करतो. या संबंधी परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, यशाया 35 वचन 4 ते 6. आयझाया चॅप्टर 35 वर्स 4 to 6. यशाया 35 4 ते 6. घाबऱ्या मनाच्याच म्हणा, धीर धरा, भिवू नका. पहा तुमचा देव सूड घ्याव्यास अनुकूल असे प्रतिफळ घ्याव्यास येईल. तो येईल व तुम्हास उद्धार करील. तेव्हा अंधांचे नेत्र उघडतील, बहिऱ्यांचे कान खुले होतील. तेव्हा लंगडा हरिणाप्रमाणे उड्या मारील, मुक्याची जीभ गजर करील. कारण रानात जलप्रवाह, वाळवंटात झरे फुटतील. या ठिकाणामध्ये मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ता संबंधी अगोदरच या गोष्टी दिलेल्या होत्या पुनर्वसन करण्यासंबंधी, की देवाच्या लोकांचे पुनर्वसन. हालेलुया. परमेश्वर करतो की नाही असं? अनेक चमत्कार प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या वेळामध्ये केले. प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गारोहण झाल्यानंतर सुद्धा अनेक चमत्कार घडतायत आणि आज सुद्धा ते चमत्कार होत आहेत आणि उद्या सुद्धा होणार आहेत. परमेश्वर आपल्या लोकांचं पुनर्वसन करतो. तो आपल्या लोकांना तसंच समस्यात, अडचणीत, दुःखात, निराशेत, आपत्तीमध्ये, आजारपणामध्ये तो राहू देत नाही, तर त्यातून तो आपल्या लोकांना बाहेर काढतो. या ठिकाणामध्ये प्रभू आपल्या कामाची तो पुष्टी देत आहे आणि या ठिकाणामध्ये त्यांनी ही गोष्ट करून दाखवली आपल्या लोकांसाठी.
की त्या सर्व लोकांना कळावं की प्रभू येशू ख्रिस्ताला क्षमा करण्याचा अधिकार आहे. योहान शुभवर्तमान 6 अध्याय आणि वचन 37, जॉन चॅप्टर 6 वर्स 36. योहान 6:37. आम्ही शेवटल्या टप्प्यामध्ये आहोत. योहान 6 आणि वचन 37 मध्ये, पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालून देणार नाही. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं की जो माझ्याकडे येतो मी त्याला मुळीच घालून देणार नाही. आम्ही प्रभूकडे आलेलो आहोत, येशूकडे आलेलो आहोत. प्रभू येशू आम्हाला कधी घालून देणार नाही. त्याने एकदा निवडलं ना, एकदा जर आम्ही त्याच्याकडे आलो तो आम्हाला परत जाऊच देत नाही. हालेलुया. अनेक लोक आम्ही पाहिलेत असे, अनेक लोकांना पाहिलं. काही दिवस येतात, मध्यंतरी गायब होतात आणि काही दिवसानंतर परत येतात. हालेलुया. असं कसं घडतं? हा, काही त्रास झाला, काही आजार आला, काही समस्या आली, ते परत येतात. परंतु हे जे कारण आहे ना, प्रभू आपल्या लोकांना आपल्यापासून जाऊ देत नाही. क्वचितच लोक असतात की जे एकदा येतात, दोनदा येतात आणि नंतर जगिक जीवनामध्ये आपलं जीवन गोरफटून टाकतात. क्वचित लोक आहेत असे. परंतु प्रभू त्या प्रत्येक व्यक्तीला संधी देत असतो, बरं का, संधी देत असतो. आणि आम्हाला विशेष संधी मिळालेली आहे. आम्हाला प्रत्येकांना विशेष संधी परमेश्वराकडून मिळालेली आहे. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे या ठिकाणामध्ये, परत एकदा ते वचन आम्ही वाचतो की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हणलं की पिता मला जे देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालून देणार नाही. प्रभू आम्हाला कधी घालून देत नाही. आम्ही त्याच्याकडे आलो तर आमच्यावरती कृपा त्याने केलीच. हालेलुया. कलसे 2 आणि वचन 13 मध्ये, कलोसियन चॅप्टर 2 वर्स 13, कलसे 2 आणि वचन 13. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रियपुत्राच्या राज्यात आणून ठेविले. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रियानो आम्ही वचनात वाचतो की कलसेकारास पत्र याचा अध्याय 2 आणि वचन 13 मध्ये, जे तुम्ही आपल्या अपराधांनी व देह स्वभावाची सुनता न झालेल्याने मेलेले होता, त्या तुम्हाला त्याने त्याच्याबरोबर जिवंत केले. त्याने आपल्या सर्व अपराधांची क्षमा केली. काय केलं? काय केलं? आपल्याला सर्व अपराधांची क्षमा त्याने आम्हाला केलेली आहे. हालेलुया. अपराध घेऊन आम्ही स्वर्गामध्ये नाही जाऊ शकत. अपराधांची क्षमा होणं, पापांची क्षमा होणं फार गरजेची आहे. आणि ती क्षमा देण्याचा अधिकार केवळ येशूकडे आहे. जरा जोरदार वाजूयात. सो एक शेवटलं वचन आम्ही वाचूयात की आम्ही प्रत्येक जण प्रभूकडे जर येतो तर प्रभू आमच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी करतो ती गोष्ट फार महत्वाची आहे. 2 कोरिंथ 5 आणि वचन या ठिकाणामध्ये 17 मी वाचतो. 2 कोरिंथियन चॅप्टर 5 वर्स 17. 2 कोरिंथ 5 आणि वचन 17. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले पाहते नवे झाले आहे. आम्ही प्रत्येक जण ख्रिस्ताच्या ठाई कसे आहोत? नवे आहोत. आम्ही सर्वजण म्हणूया, मी ख्रिस्ताच्या ठाई नवीन आहे. मी येशू ख्रिस्ताच्या ठाई नवीन उत्पत्ती आहे. मी प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई नवीन उत्पत्ती आहे. हालेलुया. आता नवीन उत्पत्ती म्हणल्यानंतर जुन्या गोष्टी होऊन गेल्यात, आता आम्ही नवीन झालेलो आहोत. झालोत की नाही? आता नवीन झालो म्हणजे सगळ्या नवीन गोष्टी पाहिजेत की नाही? जर या पक्षघाती व्यक्तीने म्हणलं असेल, नाही आता मी त्या बाजेवरती पडून होतो, मला परत बाजेवरतीच पडायचंय, तेच बरं होतं, मला काम करण्याची गरज नव्हती, सगळं आयतं वैतं मिळत होतं, लोक माझी काळजी घेत होते, काय झालं असतं? काय झालं असतं बरं? आता परत बराच झाला नसता. मग जर प्रभूने आम्हाला पापातून मुक्तता दिली, प्रभूने आमच्या पापांची क्षमा दिली, त्याने आमच्या सर्व दुष्ट गोष्टीपासून त्याने आम्हाला मोकळीकता दिली, तर परत त्याच गोष्टी करायच्या आहेत का आम्हाला? मग आता काय करायचंय? नवीन जीवन जगायचं. नवीन जीवन जगायचं म्हणजे काय? काय करायचंय? सुवार्थ सांगायची, प्रार्थना करायची. हा, बाप्तिस्मा तर फार गरजेचा आहे. हा, त्याच्याशिवाय सुरुवातच नाही. आणखी काय करायचंय? बस ओके, स्तुती आराधना ओके, आणखी
सहभागिता गरजेची आहे. म्हणजे वेगवेगळ्या सभा होतात त्याला यायचं. आणखी बस इतकंच काम आहे आपलं. आणखी काय करायचं? उपवास जमतात तर उपवास करायचे. आणखी जे आपलं जे देणं आहे ते देवाच्या भांडारामध्ये आपल्याला द्यायचंय. दशमांश असेल तो द्यायचा आहे. आणखी बस प्रभू येशू ख्रिस्ताचं अनुकरण आम्हाला करायचं. आणखी काय करता येईल की जे अगोदर आम्ही केलं नाही आता करायचंय? एकमेकांचे ओझे आपल्याला व्हायचे आहेत. एकमेकांबद्दलचा कळवळ आपल्याला ठेवायचा आहे. एकमेकांचा आदर सन्मान करायचा आहे. एकमेकांना आपल्यापेक्षा मोठं मानायचंय. देवाचं वचन सांगतं हालेलुया, आपल्यापेक्षा दुसऱ्याला श्रेष्ठ माना. आणि ही गोष्ट प्रभूमध्येच आहे, जगिक लोकांमध्ये नाहीये. हालेलुया. जगामध्ये प्रियांनो स्वतःला श्रेष्ठ मानलं जातं, परंतु प्रभूमध्ये, प्रभूच्या वचनामध्ये, विश्वासामध्ये आपल्यापेक्षा दुसऱ्याला श्रेष्ठ मानलं जातं, मोठं मानलं जातं. जमेल? हे जमेल का? करायचंच आहे. जमणार नाही, अवघड आहे. आणि अवघड कामच करण्याचं जबाबदारी प्रभू त्याच्या लोकांना देतो. डर के आगे जीत है. प्रभू आमच्या बरोबर आहे. आमच्या जीवनात प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्हाला मार्गदर्शन करायला, आम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये तो आमच्या बरोबर आहे. कारण आम्ही एकटे नाहीये, आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. प्रभू परमेश्वर हे वचन आमच्या प्रत्येकांसाठी तो आशीर्वादित करो. आमेन. मी विनंती करेल की जसं तुम्ही हे वचन ऐकलंय, हे वचन इतरांना सुद्धा ऐकण्यासाठी तुम्ही नक्की प्रोत्साहित करा. आणि आतापर्यंत हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, आजच चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर लाईक केला नसेल तर व्हिडिओ लाईक करा, इतरांना शेअर करा. परमेश्वर या वचनाच्या द्वारे तुम्हाला, तुमच्या परिवाराला परमेश्वर आशीर्वादित करो. आणि मी विनंती करेल की जीजस लव्स मिनिस्ट्रीसाठी तुमच्या वैयक्तिक कौटुंबिक प्रार्थनेमध्ये तुम्ही नक्की आठवण ठेवा. परमेश्वर जर तुम्हाला प्रोत्साहित करतो तर नक्की या सेविकासाठी तुम्ही मदत करा. परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू.